पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेव अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्। आता या अध्यायातील हा शेवटचा 34वा श्लोक आहे। इथे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांमध्ये जे अंतर आहे आणि कार्यासह असलेली ही प्रकृती, हिच्यापासून मोक्ष मिळण्याकरता ज्ञानदृष्टीने जे जाणतात ते ब्रह्मपदाला जातात, मोक्षप्राप्ती करून घेतात। शब्दतत्वसारज्ञा पै देखणी तेची प्राज्ञा जे क्षेत्राक्षेत्रज्ञा अपाडू देखे। अर्जुनाला एक विशेषण दिलं, तू कसा आहेस तर शब्दतत्वाचं तात्पर्य जाणणार आहेस। तुझ्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती बुद्धी डोळस आहे, कारण ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांच्या मध्ये काय अंतर आहे हे व्यवस्थित जाणून ग्रहण करते। या दोहीचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिती। हे कसं होतं तर याचं अंतर जर जाणायचं असेल, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे सान्निध्यात आल्यामुळे दोन्ही एकच आहेत अशी जी आमची गैरसमजूत झाली ती दूर करून ह्या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे ते जाणण्याकरता असे जाणून घेणारे जे कोणी असतील त्यांना त्यांनी चतुर म्हटलं। हे काय करतात याचा उपाय म्हणून जर काही असेल तर तो एकच आहे की जे ज्ञानी आहेत, याला जाणणारे जे आहेत, ज्यांनी यांना जाणलेलं आहे असे जे संत महात्मे श्री गुरु यांच्या द्वारी जाऊन त्यांच्या ठिकाणी काय करतात तर विनंती करतात, त्यांना शरण जातात, त्यांना अशी विनंती करतात की आम्हाला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्या दोघांच्या मध्ये जे काही आहे भेद तो आम्हाला समजून द्या। याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्राची दुबती पोसिती घरी। आता हे जे काही ज्ञानी आहेत ते बुद्धिमान आहेत, सुमती म्हणजे जी योग्य बुद्धी ती त्यांच्या ठिकाणी आहे, त्यामुळं त्यांच्याजवळ हे जे ज्ञान प्राप्त झाले त्या ज्ञानानं त्यांच्या अंतःकरणात शांती निर्माण झाली, भरपूर शांती। जसं खूप धन असलं म्हणजे आपण त्याला संपत्तीवान म्हणतो, धन म्हणजे संपत्ती, ही ती शांतीरूपी संपत्ती कोणाकडं आहे? संत महात्मे श्री गुरु यांच्याकडं आहे। आणि त्यांच्याजवळ सर्व शास्त्र ते जाणणारे आहेत, सर्व शास्त्र जाणलेले आहेत। आणि जे कोणी जातील त्यांच्याकडं त्यांना त्या शास्त्राचं सगळं प्रकारचं वेगवेगळी शास्त्र काय सांगतात त्यांचं सगळ्याचं सार हे समजून देतात। म्हणजेच तिथे एक आता काय केलं, रूपक केलं की शास्त्ररूपी एक गाय आणि त्या गायीचं दूध काढून जे कोणी हे ऐकायला आलेले आहेत, समजून घ्यायला आलेले आहेत त्यांना ते दूध देतात। म्हणजे शास्त्र समजून देणं
जसं गाईचं दूध द्यावं आणि दूध पिल्यानंतर जसा पुढचा मनुष्य तृप्त होतो, तसं शास्त्राचं सगळं सार हे समजून देतात. योगाची आकाशा वळगिजे एवढाची धिवसा, याची आशा पुरुषासी गा. आता त्यांच्या ठिकाणी काय आहे तर हा जो योग आहे, कारण आत्मा जाणण्याकरता ध्यान योगाची गरज आहे. त्याच्यामध्ये अष्टांग सांगितलेले आहेत. मग अगदी काय आहे, बाह्य जे आहे यम नियम ते पूर्ण करून आसन प्राणायाम या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करत करत तो जो कोणी आहे तो अभ्यास करतो. आता त्याच्या ठिकाणी काय झालं की यमनियम पाळल्यामुळं बहिरंग साधन परिपक्व झालं आणि अंतरंग साधनाची परिपक्वता त्या ठिकाणी होत चालली. आता आसन जय झाला, त्याच्यानंतर प्राणजय झाला आणि मग जर प्रत्याहार आणि त्याचाही जय झाला तर मग मात्र त्याच्या ठिकाणची धारणा पक्की होऊन तो ध्यानामध्ये परिपक्व होतो, अनुभवी होतो. असं जे काही असणारे पुरुष आहेत त्या पुरुषांनी समोर येणारा कोणी असेल त्याला शास्त्र समजून देत देत अनुभवाकडं कसं जावं त्या अनुभवाचा रस्ता समजून दिला. आणि मग त्या अनुभवात आल्यानंतर हे जे काही आहे आत्मस्वरूप म्हणजे ज्याला पुरुष म्हणायचं किंवा ज्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं, तो एकदा अनुभवाला आला की मग हे जे काही त्यावर असलेली नुसतीच खोळ आहे की जसं आपण एखादी वस्तू बाजारातून आणली, मग तिच्यावर खोकं एक असतं, त्यामध्ये ते काय वस्तू घालून आपल्याला पॅकिंग करून देतात. एकदा वस्तू घरून आणली की ती सगळं पॅकिंग असलेलं खोकं आपण काढून फेकून देतो आणि घरात राहिलं तरी त्याच्याबद्दल काही वाटत नाही. तसं यांच्या ठिकाणी एकदा हा काय परमात्मा म्हणजेच आत्मा जाणला किंवा आत्ताच्या विषयाप्रमाणे क्षेत्रज्ञ कसा आहे तो जाणला की मग क्षेत्राविषयी काही मनामध्ये कोणत्या प्रकारची आसक्ती राहत नाही. आता तो क्षेत्र असूनसुद्धा त्याच्याकडं काय आहे की दुर्लक्षित करतो. शरीरादी समजता मानिता ती शरीरादी समस्त मानिता ती तृणवत जीवे संताचे होत वाहन धरू. आता जर काही असेल तर स्वतःच्या शरीराच्या ठिकाणी त्यांना काय आहे की जसं तृण म्हणजे गवतासारखं, म्हणजेच काय हे जे काही आहे शरीर हे आता संत महात्म्यांच्या श्रीगुरूच्या सेवेसाठी आपण सांभाळलं एवढंच, नाहीतर काही या शरीराची मला गरज नाही. मग तिथं जाऊन शरीरानं त्याचा काय होतात ते दास होतात. आता संत किंवा श्रीगुरूचे दास झाले म्हणजे मग काय झालं, त्यांच्याजवळ विश्वास टाकल्यामुळं दास्यत्व पत्करलं आणि आता तेच आपलं हित करणार आहेत असा विश्वास झाला. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेणे हा गोपाळ कृपा करी. आता हा परमात्मा आपल्यावर कृपाधारक होईल. कसं होईल तर संत महात्म्याला शरण जाण्यानं. म्हणून मग जे जे काही असेल आपला जीव त्या ठिकाणी ओवाळून टाकतात. त्याच्यामुळं काय झालं की तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, अशा तऱ्हेचे संत महात्म्याला ते शरण गेले. म्हणजे मग क्षेत्र काय क्षेत्रज्ञ काय याच्यातनं काय घ्यावं काय टाकावं हे पूर्ण ज्ञानदृष्टी त्यांच्याकडे आली. ऐसी या परी ज्ञानाची या भरोवरी करो नियांतरी निरुते होत. आता जे जे काही संत महात्म्याकडून ज्ञान प्राप्त झालं त्यामुळे हे ज्ञानरूप झाले किंवा ज्ञान यांच्या ठिकाणी अगदी ओतप्रोत झालं. या ज्ञानानं जे काही या क्षेत्रानं क्षेत्रज्ञावर आवरण घातलं होतं ते सगळं दूर केलं आणि ह्याच्याच ठिकाणी म्हणजेच आपल्या अंतःकरणात हा जो काही परमात्मा आहे तो यथास्थित कळाला, परिपूर्ण कळाला.
म्हणजेच ज्ञानामुळं क्षेत्र काय कळालं, क्षेत्रज्ञ काय कळाला, नुसता कळाला नाही, क्षेत्रज्ञाचा अनुभव आला. क्षेत्रही ह्या ज्ञानातून कळाल्यामुळं क्षेत्राचाही काय स्वरूप आहे याचाही अनुभव आलेला आहे. मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेखतयाचे ओवाळू आम्ही. अशा तऱ्हेनं ज्यांच्या ठिकाणी आता क्षेत्रज्ञ आणि त्याच्या संबंधी असलेलं ज्याला आपण आत्मज्ञान म्हणू, ते आत्मज्ञान पक्कं झालं आहे आणि त्याशिवाय क्षेत्र काय आहे याचंही ज्ञान त्याच्या ठिकाणी झालं. त्यामुळं दोघाच्यामध्ये काय अंतर आहे, दोघाच्यामध्ये कोणता भेद आहे, एक काय आहे विकारी आहे, जड आहे आणि नाशिवंत आहे. दुसरं कसं आहे निर्विकारी किंवा तिथं कोणताही विकार नाही. दुसरं नित्य आहे आणि या ठिकाणी असलं तर ते जे स्वरूप आहे ते कायमचं आहे. असं एकदा अंतर आपल्याला कळालं की मग हे जे ज्ञान आहे ते अनुभवात विरून जातं. तेव्हा त्याला दाखवलं की मिळालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान अनुभवाच्या वेळेला आम्ही त्याच्याहून ओवाळू. म्हणजे काय झालं, ज्ञानानं एकदा जागा दाखवली, ज्ञानानं स्वरूप दाखवलं की ज्ञान तिथूनच बाहेर आलतं ना, म्हणून तिथंच ते विरून जातं. आणि महाभूताधिकी प्रभेदिली अनेकी, पसरली से लटकी प्रकृती जे हे. एकंदरीत पाहता पंचमहाभूतापासून निर्माण झालेली आणि जे जे काही असेल ते आपलंच वर्चस्व दाखवावं अशा तऱ्हेनं वागत असलेली, माझ्या अंबलाखाली म्हणजे माझ्या सत्तेखाली आत्मा आहे असं वाटावं अशा तऱ्हेचं तिने भाव धारण केला होता. पण आता हे सगळं अनुभवाला आलं कशानं, संत महात्म्यापासून मिळालेल्या ज्ञानानं. त्यामुळं पसरली से लटकी, ही प्रकृती आहे पण ही कशी लटकी, खोटी किंवा मिथ्या आहे ह्या अनुभव आला. आणि मग या पंचमहाभूतानं तयार झालेल्या प्रकृतीचं स्वरूप काय कळालं, तिचं महत्त्व कमी झालं. आता त्या प्रकृतीला कशासाठी सांभाळायचं आहे. जसं आपण दुकानातून एखादी साखरेची पुडी आणली आणि आपल्या घरात ते साखर ओतायला जर काहीच नसेल तर साखर संपेपर्यंत कागद सांभाळावा लागेल का नाही, पुडीचा कागद तोपर्यंत सांभाळायचा. त्या प्रकारे या अनुभव घेईपर्यंत प्रकृती सांभाळायची. म्हणू नये एरवी तिचं काही महत्त्व राहिलं नाही. जे शुकनलिका न्याये न लगती लागली आहे, हे जैसे तैसे होये ठावे जया. आता पाहायला गेलं तर मागच हे उदाहरण होऊन गेले की पोपटानं काय केलं, नळीला पकडलं आणि नळी फिरल्यामुळं तो उलटा झाला. तेव्हा त्या नळीनं त्याला धरलंच नाही, नळीनं तो बद्ध झाला नाही, कल्पनेनं बद्ध झाला. पण हे त्याला कळालं आता की आपण बद्ध नाही, आपल्याला ही कल्पना झालती. म्हणजे मग तो त्यातनं जसा एकदा झाला, त्यातनं मुक्त झाला आहे, आपण मुक्तच आहे हे त्याला जसं कळालं. आता जर काही असेल तर त्याच्या ठिकाणी एवढी परिपक्वता झाली की हे जैसे तैसे होय ठाऊ ये जया. तेव्हा कल्पनेनं बद्धत्व होतं, कल्पना संपली, बद्धत्व संपलं. आता जर काही असेल तर माझ्या ठिकाणी मुक्त दशाच आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ज्यामुळं बद्ध झालो होतो ती कल्पनारूप प्रकृती आता तिच्याबद्दलचं काही वाटत नाही. जैसी माळा ते माळा, ऐसीच देखी जे डोळा, सर्पबुद्धी टवाळा उखी होवोनी. आता एक उदाहरण दिलं, हा अध्यास होत असतो. माळ काय होती, नीलमण्याची माळ होती आणि ती पडली. तिचं जे काही माळ बांधलेलं होतं ते बांधलेलं सुटून पडली वाकडी तिकडी अशी पडली. मग पाहणाराला भ्रम झाला, ही माळ हे समजलं नाही, हा सर्प आहे असं वाटायला लागलं. पण जेव्हा पूर्ण पाहिलं तेव्हा ही माळ आहे हे लक्षात आलं. ही काय आहे, निळ्या मनाची माळ आहे, हा सर्प नाही.
आता त्याच्या ठिकाणी सर्पबुद्धी जी काही झाली होती ती लटकी हे कळालं. आपल्याला खोटंच काहीतरी वाटलं होतं ह्याच्यावर साप आहे. म्हणजेच मग ती वस्तू एकदा कळाली की तिच्यावर झालेला अध्यास नाहीसा होतो. मग ती वस्तू जोपर्यंत कळत नाही, त्या वस्तूवर जोपर्यंत आज्ञा नाही तोपर्यंत त्यावर अध्यास होतो. आता वस्तूच कळाली, हे काय आहे, माळ आहे, हे कळाल्यामुळं त्यावरचं जे झालेला सर्पबुद्धी हा जो काही झालेला भ्रम आहे, अध्यास आहे, तो निघून गेला. का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती, रूपे याची भ्रांती जावो निया. त्याच प्रकारचं दुसरं उदाहरण की शिंपला आहे आणि शिंपला पडला पण त्याच्यावर ऊन पडलं आणि शिंपला चमकू लागला. त्याच्यात जे काही असलेलं वर्ख आहे त्या ते वर्ख नसून तो रूप आहे असं वाटू लागलं. मग रूप म्हणून त्या ठिकाणी गेला, पण कळून आलं ह्या शिंपला आहे. ह्या शिंपल्यातलं जे वरचं असलेलं पांढरा वर्ख आहे तो आपल्याला चमकल्यासारखा वाटत होता, म्हणून रूप आहे. म्हणजे मग रूपेपणाचा जो काही झालेला अध्यास होता, तो जो भ्रम होता तो नाहीसा झाला आणि हे शिंपला आहे हे लक्षात आलं. तैसे वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. आता याप्रमाणे ज्यांनी आपल्या अंतःकरणात या सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून घेतलं आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांमध्ये अंतर आहे, दोघांचे वेगवेगळेपण आहे आणि हे ज्याच्या अंतःकरणात पूर्ण ठसलेलं आहे. आता त्याच्या अंतःकरणात त्याच्यामध्ये काही झालं तरी पुन्हा बदल होणार नाही. त्याला काय म्हणायचं, हे दृढ अपरोक्षत्व झाले, अनुभवाची परिपक्वता तिथं झाली. तेव्हा आता भगवंताने त्याला सांगितलं की देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. असं ज्याच्या अंतःकरणात दोघाच्या ठिकाणी अंतर आहे हे जे पाहतात कळतं ते ब्रह्मच झालेत असं भगवंताने सांगितलं. ते मी म्हणे ब्रह्म होती, आता ते ब्रह्मरूपच झालेले आहेत. जे आकाशाहुनी वाढ, जे अव्यक्ताची पैलकडं, जे भेटलिया अपाडापाड पडो नेदी. आता ज्या ब्रह्माबद्दल भगवंतांनी सांगितलं की ते ब्रह्मरूप झाले, ते ब्रह्म कसं आहे, आकाशापेक्षा मोठं. कारण त्याच्यापासून काय झालं की पुढं मग आकाश निर्माण झाले, म्हणजे त्याहून हे असणारं मोठं आहे. आणि ही जी प्रकृती त्या प्रकृतीच्या पलीकडे, इथं अव्यक्त म्हणजे प्रकृती अर्थी शब्द आहे, तर त्याच्या पलीकडचं आहे असं असणारं ते एकदा आपल्याला भेट झाली, ब्रह्म अनुभवाला आलं आणि ब्रह्म अनुभव ज्याच्या ठिकाणी पक्का होतो त्याला आता पुढं भेद उरत नाही. काही झालं तरी त्याच्या पुढं कोणताच भेद नाही. आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही, म्हणजे जसं स्वगत, सजातीय आणि विजातीय हे भेद जसं तिथं नाहीत, तसं भूतमात्रांच्या ठिकाणी सुद्धा भेद नाहीत. आता त्याची दृष्टी सगळीकडं कशी झाली, अभेद झाली. त्या ठिकाणी त्याला आता काय आहे की काही नाही, सगळं एक आहे असं कळू लागलं. आकारू जेथ सरे, जीवित्व जेथे विरे, द्वैत जेथ पुनुरे अद्वय जे. आता त्याला आत्तापर्यंत आकार म्हणजे नाम आणि रूप हेच फार जवळचं वाटत होतं. एकदा अनुभव आल्यानंतर नामरूपाबद्दल काही वाटेनासं झालं. त्यावेळेस त्याच्या ठिकाणी जो जीवपणा होता तो जीवपणा विरून गेला, कारण जीवपणा या नामरूपाला धरून होता. नामरूपाचाच अहंकार त्याने धारण केला होता, म्हणून तो जीव होता. नामरूपाचं असलेला खोटेपणा एकदा समजून आला आणि मग जीवानं काय केलं, त्या ठिकाणी आपलं जीवपणा होता तो ब्रह्मपणात विरवून टाकला. आता जर त्याच्या ठिकाणी असेल तर कशाचं द्वैत उरलं आहे, म्हणजे त्याला दोनपणा काही उरलाच नाही. जोपर्यंत जीवपणाने होता तोपर्यंत सगळीकडं द्वैत होतं. आता द्वैत काही उरलं नाही. तो जो आहे तो ऐक्याच्या ठिकाणी गेला, म्हणजे त्याच्याजवळ आता दुसरं काही नाही, अद्वय.
आता दुसरं काही राहिलं नाही. ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानामत्मव्यवस्था राजहंस. आता अशा ज्ञानियांची प्रशंसा केली की जे संत महात्म्याकडं श्रीगुरूकडं शरण गेले, त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त करून घेतले, अंतःकरणात त्यांच्याजवळ ह्या ज्ञानाचंच अत्यंत पक्केपण झालेलं आहे. हे कसे आहेत? परमतत्वापर्यंत गेलेले आहेत आणि त्यांच्याजवळ आता आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू यांचा विवेक पक्का झाला आहे. एक आत्मा सोडून जेवढं काय असेल ते सगळं अनात्मच आहे. म्हणून मग आत्म्याशिवाय काही जरी असलं तर ते अनात्म आहे, इतकं ज्ञान त्यांच्याजवळ पक्कं झालं म्हणजे त्यांच्याजवळ या दोन्ही गोष्टीचा विवेक झालेला आहे. मग त्याला काय केलं? राजहंस. राजहंस एक असा आहे की त्याला एक दैवी देणगी, दूध आणि पाणी एकत्र केलं तर तो त्यात चोच बुडवली की दूध तेवढं घेतो आणि पाणी जेवढं असेल तेवढं त्यात सोडून देतो. एखाद्याने प्रयोग केला की अगदी चांगलं निरसं दूध घेतलं, किती घेतलं आहे ते मोजून घेतलं, आणि पाणी घेतलं, किती मोजून घेतलं आहे तेवढं त्यात मिसळलं. पण राजहंसानं जेवढं आपण पाणी टाकलं होतं त्या मापाचंच पाणी मागं उरलं. हा जसा निवड करतो म्हणजे त्याच्या चोचीपासून हे सगळं दोन्ही बाजूला होतं, तसं आता यांच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाल्यामुळं आत्मा आणि अनात्मा यांचा त्यांच्याजवळ विवेक तयार झालेला आहे. ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाणा दिधला जीवा जीवाचिया. आता हे इतक्यापर्यंत झालेला परिसंवाद भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा आहे. आता संजयाचं बोलणं चालू झालं. ते सांगतात की एवढं सगळं जे झालं यात श्रीकृष्ण तया पांडवा म्हणजे भगवान श्रीकृष्णानं पांडवाला इतकं काही, कारण इतकं सगळं स्पष्ट सांगितलं. याचं कारण हा अर्जुन म्हणजे भगवंताच्या जीवाचा जीव आहे. भगवंताला अर्जुनाबद्दल इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की जसं आम्हाला आपल्या जीवाचं प्रेम असतं, पण तो तर यांच्या जीवाचा जीव आहे. म्हणून इतक्या प्रेमानं हे सगळं समजून दिलं की त्याच्यामध्ये क्षेत्र कळालं, म्हणजेच हे जे काही अनात्मा आहे ते कळालं, क्षेत्रज्ञ कळाला म्हणजे आत्मा कळाला. आता अर्जुनाच्या ठिकाणी मला हे समजलं असं म्हणण्याची गरज नाही, कारण निस्संदेह वृत्ती त्याची दिसायला लागली. त्याच्या ठिकाणी जसे एखादी वस्तू किंवा एखादं जे काही आपल्याला समजलं म्हणजे चेहऱ्यावर तृप्ती दिसते, चेहऱ्याच्या ठिकाणी त्याच्याबद्दल आता हे आपल्याला चांगलं कळालं असं जिथं वाटत असतं ते अर्जुनाच्या ठिकाणी दिसू लागलं. एर कलशीचे एरी रिचविजे जया परी आपण पे तया हरी दिधले तैसे. आता त्याला एक काय केलं, उदाहरण दिलं की पाणी भरून आणायचे जे घागर आहे त्याला कळशी म्हटलं. म्हणजे भगवंत रूपी ज्ञानाची कळशी अर्जुन रूपी भांड्याच्या ठिकाणी ओतली. आपण जसं बाहेरून पाणी आणून आपल्या घरातल्या भांड्यात भरतो तसं आता अर्जुनाचं एक भांडे आणि भगवंतरूपी एक कळशी, ते ज्ञानरूपी कळशी आता कुठं ओतलेली आहे? अर्जुन रूपी असलेल्या अंतःकरणाचं भांडं, त्याच्यात ही संपूर्ण रिचविजे. त्याप्रमाणे या श्रीहरीनं जे जे काही आपल्याजवळचं त्याला देता येतं ते ज्ञान अर्जुनाच्या अंतःकरणात ओतलेलं आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात ते ज्ञान स्थिरावलेलं आहे. आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते कृष्ण हा मी म्हणे. आता वास्तविक हा सिद्धांत आहे की जे जे काही होतं त्याच्यामध्ये खरोखरच काही देणं घेणं होतं असं नाही. म्हणजे परमार्थामध्ये खरोखर व्यवहार होतो असं नाही, पण हा व्यवहार झाला असं वाटावं लागतं आहे. याचं एखादी वस्तू आपली आहे, समजा आपला काय आहे चष्मा आहे आणि ते आपण थोडं बोलता बोलता असं डोक्यावर वर अडकवला आणि दुसरा कोणी आला त्याच्याशी बोलायला लागलो
आणि मग त्याच्यासं बोलणं झाल्यावर तो गेला उठून. दुसरा मनुष्य आला, त्याच्याशी काही पुढचं वाचून दाखवायचं म्हणून चष्मा लागलं हुडकायला, ते वर ठेवला हे विसरलं. आणि इकडं तिकडं शोधायला लागल्यावर तो पुढचा म्हणला, अहो काय शोधता? म्हणजे आमचा चष्माच कुठं तरी हरवला आहे. मग तो म्हणला, अहो हरवला नाही, ते बघा वरच आहे, वरती पहा. म्हणजे मग जवळ नाही म्हणल्यावर हरवल्याचा त्याच्यावर आरोप येतो का नाही? तो आपल्याला परत प्राप्त झाला तर गेलाच नव्हता कुठं, जवळच होता, पण तो हरवला असं वाटत होतं. मग तसं सांगतात की कोणा देता कोण? अहो परमात्मा ज्याचे त्याच्याजवळ आहे. परमात्म्याचं ज्ञान जिथं तिथंच आहे. ज्ञान द्यायचं काय गरज आहे, पण ते ज्ञान विपरीत झालं किंवा अन्यथा झालं म्हणून हे देणार. इथं तर पाहायला गेलं तर अर्जुन काय आणि भगवान श्रीकृष्ण काय, हे दोन्ही अवतारीत, ही नरनारायणाची जोडी. भगवंतांनी 4थ्या अध्यायात सांगितले की आपण बहुता काळापासून असेच आलेलो आहोत, तू आणि मी बरोबरचेच आहेत. म्हणजेच मग नरनारायणाची जोडी असल्यामुळं यांच्या ठिकाणी हे सगळं अगोदरचंच पूर्ण आहे. पण जसं जसं ह्यांचे अवतार पुढं पुढं येतात तसं तसं आपल्या ठिकाणी सुद्धा रोज ऐकून ऐकून चांगली समजूत झाली आणि पुन्हा 4-6 महिने ऐकलंच नाही तर जे समजलं होतं ते पुन्हा त्याच्यात झाकलं जात असतं. परत मग सगळ्या गोष्टी आठवणी जाणावं लागतात. हे झालं. पण ह्या दोघांच्या ठिकाणी हा जो काही झालेला संवाद आहे, हे जे काही देणं घेणं आहे, हे आता वरचीवर झाल्यासारखं वाटतं. परी आसो ते नाथिले, न पुसता का मी बोले, किंबहुना दिधले सर्वस्व देवे. आता झालं, संजयाच्या लक्षात आलं, चाललाय विषय काय आणि आपण बोलतोय काय, उगीचच हे विषयांतर व्हायला लागले. त्यामुळं हे सगळं झालं आहे खरं, पण आता जो विषय आपल्या पुढं चालला आहे तेच मी सांगायला पाहिजे. म्हणून मग तिथं एवढंच बोलायचं की भगवंताच्या जवळचं जे ज्ञान होतं ते सगळं ज्ञान अर्जुनाला दिलं, सर्वस्व दिधले. आता एवढं, आणि तेच आपल्याला पुढं विषय सांगायचा आहे की तो पार्थू जी मनी अजूनी तृप्ती न मनी, अधिकाधिक उत्थानी वाढवितो असे. इतकं सगळं दिलं, पण अर्जुनाच्या मुखावर अजून ऐकावं अशीच भावना दिसायला लागली. तेव्हा त्याच्या ठिकाणी सतत ऐकण्याचं जे भाव असतो त्याला म्हणतात श्रवण इच्छा. ही श्रवणाची इच्छा जितकी काही असेल तेवढं वक्त्याला बोलावं लागतं. पूर्ण त्याचं समाधान झालं, आता मला काही ऐकायचं उरलं नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा वक्ता आपला थांबल. म्हणजेच अर्जुनाच्या ठिकाणी अजूनसुद्धा पूर्ण तृप्ती झाली असं दिसेना, त्याच्या मनाच्या ठिकाणी अजूनही श्रवणाची इच्छा आहे. हे पाहून भगवंताने अजून त्याची तृप्ती करण्याकरता आणखीन काय असेल ते श्रवण द्यायचंच असं ठरवून पुढं आता जे काही असतील ते बोलणार आहेत, त्यांचं बोलणं अजून होणारच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.